नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्म्याची जाणीव करून घेणार आहोत आणि आत्म्यासंदर्भातची थोडीशी माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आत्म्याचा अनुभव ही कठीण गोष्ट आहे, म्हणून तर कबीर म्हणतात, आत्मा हा तुम्ही बाहेर शोधू नका, आत्मा हा तुम्ही तुमच्या हृदयात शोधा. बाबा म्हणतात, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. म्हणजे तुम्ही कितीही बाहेर फिरले, कितीही देवधर्म केला, पण तुमच्या हृदयामध्ये जो परमेश्वर आहे त्याचं तुम्ही जर नामस्मरणच केलं नाही, त्याचं चिंतनच केलं नाही, जे तुमचे सद्गुरू आहे त्यांचं जर हृदयात ध्यानच केलं नाही तर त्याचा काय उपयोग. म्हणून प्रत्येकाने बाहेर तर फिरा, दोन धाम करा, परमेश्वराला हृदयात बघा, त्याचं ध्यान करा, म्हणजे आत्मचिंतन करा, असं प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगत आहे. कबीर म्हणतात, आत्मा हा आतच आहे, बाहेर त्याला शोधाशोध कशाला करता. जो परमेश्वर आहे साक्षात तो तुमच्या हृदयातच बसलेला आहे, तर बाहेर तुम्ही का शोधताय. हृदयात ध्यान करा, परमेश्वराचे हृदयात चिंतन करा, असे बाबा वारंवार भाविकांना सांगत आहे आणि सर्व भाविक ते अंगीकारत पण आहे. सर्व गोष्टी या कष्टाने मिळतात, तर्काने मिळतात, अनुभवाने मिळतात, पण आत्मा हा असा आहे, तो आपण स्वतः शोधून त्याचे नामस्मरण करायचे असते, म्हणजे साक्षात परमेश्वराचे आपल्या हृदयात नामस्मरण करायचे असते, ध्यान करायचे असते. आत्मा हा पंच ज्ञानेंद्रियांनी जाणता येत नाही. ज्ञानी पुरुषाला जे आत्म्याचे सुख मिळते ते प्रापंचिक माणसाला मिळत नाही. म्हणजे ज्ञानी पुरुष हा नेहमी त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचे ध्यान करत असतो, अनुभव प्रचिती घेत असतो, साक्षात भगवंताला तो त्याच्या हृदयात बघत असतो. त्यामुळे त्याला आत्मा काय आहे आणि परमेश्वर कुठे आहे याची जाणीव पण होते. ज्ञानी माणसाला आत्म्याचे ज्ञान होते, संसारिक माणसाला आत्म्याचे ज्ञान होत नाही. काही मनुष्य असे आहेत की संसार पण करतात, परमार्थ पण करतात. ज्ञानी पुरुषाला जे सुख मिळते प्रापंचिक माणसाला मिळत पण नाही आणि प्रापंचिक माणसाला समजत पण नाही आणि प्रापंचिक माणूस हा अनुभवून पण घेत नाही. जे ज्ञानी पुरुष आहे त्यांना साक्षात्कार झाला तरी ते बाहेर सांगायचे विसरून गेले आणि जे अज्ञानी मनुष्य आहे ते देवाला बाहेरच शोधत बसले. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयात साक्षात परमेश्वर बसलेले आहे, त्याला कोणी शोधतच नाही. आत्मस्वरूप हा कसा विषय आहे तर आत्मस्वरूपात समजण्याचा विषय आहे, वादविवाद आणि चर्चा करायचा विषय नाही. जेव्हा आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार होतो तेव्हा आपला हर्ष, मोह, लालचीपणा आपाप मावळून जातो. मोहमायाच्या पसाऱ्यात आपण जास्त अटकत नाही आणि परमेश्वराची जाणीव पण आपल्याला लवकर होते. जे साधू संत आहे ते कधीच वादविवादात गुंतत बसत नाही, कधी कोणाशी वाद घालत नाही, कधी कोणाशी भांडण करत नाही. ते फक्त त्यांची ध्यान साधना करतात, परमेश्वराचे नामस्मरण करतात, सर्वांशी प्रेमाने बोलतात. संत हे दिव्यासारखे स्थिर असतात. देह वासनाच जर संपली नाही तर आत्मसाक्षात्कार कसा होणार. त्यासाठी आपण आत्म्याचा साक्षात्कार म्हणजे साक्षात परमेश्वराला जर आपल्या हृदयात बघितले तरच या सगळ्या गोष्टी घडू शकत्या. श्रीकृष्ण भगवानांनी गीतेमध्ये पण सांगितलेले आहे, मी सर्व प्राण्यांमध्ये आहे, मी सर्व पक्ष्यांमध्ये आहे, मी मानवामध्ये आहे, मी सर्वांमध्ये आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात आहे, तर प्रत्येकाने हृदयात परमेश्वराचे नामस्मरण करावे, चिंतन करावे. जर तुम्ही केले तर नक्कीच आत्मसाक्षात्कार प्रत्येकाला होऊ शकतो. म्हणून तर बाबा प्रत्येक वाक्यात प्रत्येक भाविकाला सांगत असतात, हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती. असा हा प्रभू संदेश सर्व भाविकांनी समजून घेतला. बरीच संत पदालाही जाऊन पोहोचले. आपल्या हृदयात परमेश्वराचे जास्तीत जास्त ध्यान करावे. तुमचे जे जे गुरु असतील त्यांचे हृदयात जास्तीत जास्त नामस्मरण करा, ध्यान करा. ध्यानातून जेवढा आनंद तुम्हाला मिळतो तेवढा तुम्हाला कशातूनच मिळणार नाही. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त
देवाला बाहेर न बघता आपल्या हृदयात बघा आणि जास्तीत जास्त आत्मचिंतन करा, म्हणजेच ध्यान करा. अशा प्रकारे एक छोटा आत्मानुभूती या संदर्भातचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.